सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण व्हाईल लूप काय राहतंय ते बघणार आहोत. तर या मागच्या लेक्चरमध्ये आपण फॉर लूप बघितला होता. त्यानंतरने आपण फॉर लूप कसे प्रोग्राम बघितले होते. फॉर लूपचे प्रोग्राम्स बघितल्यानंतरने आपण आतापर्यंत आपले टोटल लेक्चर्स किती झालेत. टोटल लेक्चर्स आपले आपले आतापर्यंत टोटल लेक्चर्स हे 6 झालेत. 6. तर आजचं हे 7वं लेक्चर. आजचं हे लेक्चर 7वं लेक्चर. यामध्ये आपण व्हाईल लूप शिकणार आहोत मित्रांनो. व्हाईल लूप. तर या व्हाईल लूप मध्ये आपण व्हाईल लूप शिकणार आहोत, त्यानंतर डू व्हाईल लूप शिकणार आहोत, आणि त्यानंतर या दोघांचा डिफरन्स, जे की आपल्या MSBT परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे, त्या व्हाईल लूप आणि डू व्हाईल लूप मधला डिफरन्स. तर ते डिफरन्स सुद्धा आपण बघणार आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त व्हाईल लूप आणि त्याच्यावरचे प्रोग्राम्स घेणार आहोत. तर व्हाईल लूप पहा. फॉर लूप झाला आपला. फॉर लूप मध्ये मी तुम्हाला नंबर कसे प्रिंट करायचे 1 to 10 ते दाखविलं, टेबल कसा काय बनवायचा ते दाखविलं, आणि आपलं स्वतःचं नाव किती वेळेस प्रिंट करायचं, 5 वेळेस, 10 वेळेस, 100 वेळेस सॉरी आपण प्रिंट केलता. जर तुम्ही ते लेक्चर बघितलं नसेल तर या युनिट नंबर 2 लेक्चर नंबर 6 बघून या. हे आजचं लेक्चर हे लेक्चर नंबर 7 आहे. तर व्हाईल लूप बघत असताना मित्रांनो, व्हाईल लूप सगळे लूप काय करतात, एकच काम करतात मित्रांनो. एखादं इटरेशन, एखादं प्रिंट एफ स्टेटमेंट किंवा एखादं एक्सप्रेशन. इटरेशन, आय म्हणजे इटरेशन, पी म्हणजे प्रिंट एफ आणि ई म्हणजे एक्सप्रेशन. हे समजायसाठी काढले मी तुम्हाला. या इटरेशनला जर आपल्याला परत परत परफॉर्म करायचा असेल तर आपण काय करणार, फॉर लूप वापरणार. परत 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 एकच गोष्ट जेव्हा आपल्याला परत परत करावं लागते तेव्हा आपल्याला फॉर लूप, व्हाईल लूप आणि डू व्हाईल लूप वापरतात. फॉर लूप हे व्हाईल लूप काय आहे, फॉर लूपचा भाऊच समजा दुसरा. व्हाईल लूप फॉर लूपचा भाऊ असं समजून घ्या मित्रांनो. प्रिंट एफ स्टेटमेंटला आपण बार बार यूज करतो मित्रांनो. केव्हा, जेव्हा आपल्याला हॅलो हा मेसेज 5 वेळेस जर आउटपुटला डिस्प्ले करायचं असेल तेव्हा आपल्याला प्रिंट एफ हे 5 वेळेस लिहावं लागते मित्रांनो. पण इथं जर आपण फॉर लूप वापरला किंवा व्हाईल लूप वापरला तर आपण एकाच वेळेस ते स्टेटमेंट लिहून 5 वेळेस त्याला डिस्प्ले करू शकतो. कसं, ते आपण लूपद्वारे बघितलं आहे मित्रांनो. लूप कसा पळतो, लूप कसा वाढतो, इन्क्रिमेंट ऑपरेटरनी वापर करून, ते सर्व आपण बघितलं आहे मित्रांनो फॉर लूपच्या लेक्चरमध्ये. तर आता या लेक्चरमध्ये आपण व्हाईल लूप बघणार आहोत. फॉर लूप कसा वापरायचा ते बघितलं आहे. आता व्हाईल लूप कसा वापरायचा ते बघू. तर व्हाईल कीवर्ड इज यूज, व्हाईल प्रीडिफाईन कीवर्ड इज यूज म्हणजे व्हाईल नावाचा, WHILE व्हाईल हा नावाचा कीवर्ड यूज होते इथं. विच इज वन ऑफ द टाइप ऑफ लुपिंग स्टेटमेंट. हे काय आहे, एक लुपिंग स्टेटमेंटचा टाईप आहे. लुपिंग स्टेटमेंटची किती टाईप आहेत, फॉर लूप, व्हाईल लूप, डू व्हाईल लूप, हे 3 टाईप आहेत. इन व्हाईल लूप प्रोग्राम कंट्रोलर चेक कंडिशन ऍट बिगिनिंग ऑफ लूप. म्हणजे कंडिशन. आता फॉर लूप मध्ये कसं होतं मित्रांनो, फॉर लूप मध्ये कसं होतं सांगा बरं. आधी फॉर लूप होतं, फॉर, FOR, फॉर असं होतं, आणि त्यानंतर त्याची कंडिशन होती अशी कंडिशन. आधी काय होतं, इनिशियलायझेशन, आय होतं इनिशियलायझेशन. त्यानंतर काय होतं, कंडिशन होती त्याची कंडिशन, आणि त्यानंतर इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट असं केलं ना आपण. हा सिंटॅक्स तुम्हाला लक्षात असेल ना, इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट हा सिंटॅक्स तुम्हाला फॉर लूपच्या लक्षात असेल ना मित्रांनो. पण या बारीस व्हाईल लूप मध्ये तसं नाही मित्रांनो. आधी कंडिशन चेक केली जाते आणि इथं फॉरच्या जागी इथं व्हाईल लिहिलं जाते मित्रांनो. हे पहा इथं लिहिलंय, इथं सिंटॅक्स लिहिलंय व्हाईल. त्यानंतर ही असं लिहिण्याऐवजी हे असं लिहितात, निस्ती कंडिशन. त्यात इन्क्रीमेंट देत नाहीत, डिक्रीमेंट देत नाहीत, इनिशियलाइज करत नाहीत व्हॅल्यू, डायरेक्ट कंडिशन लिहून टाकतात मित्रांनो. इथं पहा, इथं ह्याची बॉडी लिहून टाकतात डायरेक्ट. पुन्हा हे फॉरची कशी बॉडी लिहिली तशीच बॉडी व्हाईलची लिहून टाकतात. ही असा त्याचा सिंटॅक्स झाला मित्रांनो, हे ग्रीन कलर मधला. आता त्यावरचे प्रोग्राम सुद्धा आपण आधी बघून घेऊ. इफ कंडिशन ट्रू, त्याची जर कंडिशन ही जर कंडिशन ट्रू राहिली तर ती काय करणार, एक्झिक्यूट करणार. हा ब्लॉक एक्झिक्यूट करणार. कंडिशन जर ट्रू राहिली तर. आणि जर कंडिशन फॉल्स राहिली तर तो हा ब्लॉक एक्झिक्यूट करणार का, नाही. जर कंडिशन फॉल्स राहिली तर हा ब्लॉक एक्झिक्यूट
होणार नाही, नाही होणार. व्हाईल लूप बॉडी इज एक्झिक्यूट अंटिल कंडिशन बिकम फॉल्स. म्हणजे काय, जवळ कंडिशन फॉल्स होणार नाही तवर हे व्हाईल लूप एक्झिक्यूट होत राहणार. पहिल्या बारीस पहिले ती आयची व्हॅल्यू किती राहिली, ती राहिली, पहिल्यांदी कंडिशन ट्रू झाली तर हे एक्झिक्यूट होणार. त्यानंतर परत कंडिशन चेक होणार, परत कंडिशन चेक झाली की ट्रू असली तर परत एक्झिक्यूट होणार. त्यानंतर परत कंडिशन चेक होणार, त्यानंतर परत कंडिशन जर ट्रू असली की एक्झिक्यूट होणार. त्यानंतर परत कंडिशन चेक होणार, परत ट्रू असली की एक्झिक्यूट होणार, परत कंडिशन चेक होणार. आणि जर जेव्हा कंडिशन फॉल्स झाली मित्रांनो तेव्हा हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार नाही. तेव्हा याच्या बाहेरचं जे काय असेल ते एक्झिक्यूट होणार, कोणतं कोणतं स्टेटमेंट असेल ते एक्झिक्यूट होणार आणि प्रोग्राम आपला एंड होणार. तर सिंटॅक्स बी तुम्हाला समजलं असेल मित्रांनो. तर आता आपण काय करूया, एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल आपण त्या दिवशी लेक्चर नंबर 6 मध्ये आपण लेक्चर नंबर 6 मध्ये एक प्रोग्राम घेतला होता. हॅलो हा मेसेज आउटपुटला डिस्प्ले केलता मित्रांनो. आपण किती वेळेस केलता, 5 वेळेस आउटपुटला डिस्प्ले केलता मित्रांनो हॅलो मेसेज. तर इथंही तसंच करायचंय आज आपल्याला. ते पण ही कसं केलं आपण, फॉर लूपच्या द्वारे, फॉर लूप वापरून केलं. पण आज आपल्याला वाईल लूप वापरायचंय. वाईल लूप वापरून हॅलो हा 5 वेळेस कसा डिस्प्ले करायचा ते पाहूया. हे असं सिंटॅक्स आहे, त्याचं कंडिशन इथं लिहायची. असं इन्क्रीमेंट ऑपरेटर डिक्रीमेंट ऑपरेटर त्या ब्लॉक मध्ये काढायचं, या कर्ली ब्रेसेस मध्ये काढायचं दोन्ही, आणि स्टेटमेंट त्याचे असं लिहायचं मित्रांनो. इथं काय होणार, हॅलो हा मेसेज आउटपुटला डिस्प्ले होणार 5 वेळेस. ही वाचा लाईन वाचत चला. मी जिथं जिथं मार्क करीत जातोय तिथं तिथं लाईन वाचत चला मित्रांनो. व्हाईल लूप इज कॉल्ड ॲज एंट्री कंट्रोल लूप. जेव्हा एंट्री होती त्याला कंट्रोल करते, त्याच्यामुळे एंट्री कंट्रोल लूप त्याला म्हणतात मित्रांनो. तर आता आपण काय करूया, याचे प्रोग्राम्स घेऊया मित्रांनो. प्रोग्राम जवळ आपण प्रोग्राम घेणार नाहीत मित्रांनो तर आपल्याला काही समजणार नाही. म्हणून आपण याचे प्रोग्राम घेऊया आधी. तर मित्रांनो आता आपण इथं काय करूया, हॅलो हा मेसेज आउटपुटला डिस्प्ले कसा करायचा ते बघूया. ती पण किती वेळेस, 5 वेळेस डिस्प्ले करायचा व्हाईल लूपचा वापर करून. डिस्प्ले हॅलो, इथं तुम्ही काही पण लिहू शकता मित्रांनो हे कमेंट लाईन मध्ये. हॅलो मेसेज, MSG मेसेज केला बाय युझिंग व्हाईल लूप. बाय युझिंग व्हाईल लूप. तर पहा मित्रांनो, हे इन्क्लूड करून घ्यायचं, हॅश इन्क्लूड stdio.h. ते केल्यानंतर इंट मेन मध्ये लिहायचं मित्रांनो. आधी काय करायचं, आय डिक्लेअर करायचं मित्रांनो, आय, कारण की आय लागणार आहे आपल्याला. इंट मध्ये डिक्लेअर करायचा, इंट आय. तर आय डिक्लेअर करायचा, त्याला सिंपली असं हे करून टाकायचं, कोलन देऊन त्याला क्लोज करून टाकायचं. जसं की आपण प्रत्येक स्टेटमेंट झाल्यावर कोलन देऊन कसं क्लोज करतो तसंच त्याला सुद्धा कोलन देऊन क्लोज करून टाकायचं मित्रांनो. आता काय करायचं मित्रांनो, आय वरती व्हॅल्यू टाकायची. इथं आय वरती व्हॅल्यू काय टाकायची, व्हॅल्यू टाकायची 0. आय वरती कोणती व्हॅल्यू टाकली आपण, 0. हे डिलीट करून टाकतो मी, जेणेकरून तुम्हाला नाही, हे राहू देतो, डायरेक्ट तुम्हाला प्रोग्राम समजेतो मी. आता काय वापरायचं मित्रांनो, व्हाईल लूप वापरायचा. आता आपण फॉर लूप वापरून कसं करीत होतात, फॉर लूप कसं वापरून करीत होतात आपण, फॉर लूप वापरून कसं करीत होतात, आधी इनिशियलाइज करीत होतात. फॉर वर व्हॅल्यू न देता फॉर इनिशियलाइज करून आय वरती कोणती व्हॅल्यू टाकत होता आपण, 0. आय वरती 0 व्हॅल्यू टाकायची असेल तर इथूनच टाकत होता. पुन्हा आय लेस दॅन 5 असेल तरच हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार असं म्हणत होता, करीत होता. त्यानंतर I++ करून हा फॉर लूपचा ब्लॉक एक्झिक्यूट करीत होता मित्रांनो. पण आता तसं होणार का मित्रांनो, आता तसं करायचं का, आता कामून करायचं नाही, कारण की आता आपण कोणताही एक्झिक्यूट करत आहोत, व्हाईल लूप. इथं पहा मी काय केलंय, फॉर लूप एक्झिक्यूट केला आहे. आता सांगा मित्रांनो, हा प्रोग्राम रन होईल का, हो ऑफकोर्स रन होईल. पहा
पहा इथं एका लाईन मध्ये आउटपुट आले. कसं काय एका लाईन मध्ये आउटपुट आलं? कारण की आपण /n वापरला नाही मित्रांनो. ही एक बेसिक सी मिस्टेक आहे जी एव्हरी प्रोग्रामर करतो. प्रत्येक प्रोग्रामर कडून होणारी मिस्टेक आहे मित्रांनो ही. त्यामुळे /n लावत चला, जेणेकरून नेक्स्ट लाईनवर आउटपुट येऊन जाईल तुमचं. एका लाईनवर आलं ना, आता नेक्स्ट लाईनवर येऊन जाईल प्रत्येक. हे पहा किती वेळेस आलं? 1 2 3 4 5 वेळेस आलं का? तर आपला प्रोग्राम हा रन झालेला आहे. काय केला आहे? हॅलो वर्ल्ड हा मेसेज डिस्प्ले केला आहे आपण. हॅलो वर्ल्ड, WORLD वर्ल्ड, हॅलो वर्ल्ड हा मेसेज डिस्प्ले केला आहे फॉर लूपचा वापर करून. इथं काय वापरले आपण? फॉर लूप. आणि फॉर लूप मध्ये आधी इनिशियलाइज करतो आपण. फॉर लूप मध्ये आधी इनिशियलाइज करतो आपण, त्यानंतर काय करतो? फॉर लूप मध्ये इनिशियलाइज केल्यानंतर त्यानंतर काय करतो? कंडिशन लिहितो त्याची. त्यानंतर काय करतो? इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट करतो मित्रांनो. आणि डिक्रीमेंट इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट करतो. तर होप की तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये हे प्रोग्राम घेतला होता तुम्हाला समजला असेल. तरी मी रिवाइज केला हा प्रोग्राम. आता याला वाईल लूपनी कसं करायचं? वाईल लूपनी कसं करायचं? तर काय करायचं मित्रांनो, हे सगळं कट करून टाका. वाईल लूपचा सिंटॅक्स कसा आहे आठवा. वाईल WHILE वाईल असा सिंटॅक्स आहे मित्रांनो. असं वाईल लिहायचं स्मॉल मध्ये. त्यानंतर त्याची कंडिशन काय लिहायची आपल्याला? आय जवळ छोटा आहे तवर प्रिंट होणार. कवर आय जवळ 5 आहे होत नाही. आय लेस दॅन 5 पेक्षा छोटा किंवा 5 इक्वल टू. लेस दॅन इक्वल टू म्हणजे 5 पेक्षा छोटा किंवा 5 आहे तवर हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार. हे पहा मी कंडिशनचं सांगितलं आहे अर्थ. आय ची व्हॅल्यू 5 पेक्षा छोटी, ह्याचा अर्थ काय? छोटी किंवा इक्वल टू. 5 पेक्षा छोटी किंवा इक्वल टू. या लेस दॅन इक्वल टूचा अर्थ 5 पेक्षा छोटी किंवा इक्वल टू म्हणजे 5 सुद्धा असू शकते. 5 पेक्षा छोटी असू शकते, 5 सुद्धा असू शकते. तर ही कंडिशन ट्रू राहणार. आणि कंडिशन ट्रू झाली की हे आउटपुटला जाणार. तर मित्रांनो आता आपण बघूया आउटपुट आधी कितींदा येते. इथं व्हॅल्यू 1 ची, इथं आयची व्हॅल्यू इनिशियलाइज केली का मित्रांनो? इनिशियलाइज केली का आपण? आयची व्हॅल्यू इनिशियलाइज केली का आपण? तर नाही, आयची व्हॅल्यू इनिशियलाइज केली नाही आपण. जसं की आपण फॉर लूप मध्ये कसं करत होतो? आय इक्वल टू देऊन 1 असं करून आपण इनिशियलाइज करीत होतो. तर असं जर केलं तर इथं तर काय येईल? एरर येईल मित्रांनो. हे पहा एरर आला का मित्रांनो? कारण वाईल लूपचा सिंटॅक्सच वेगळा आहे ना. वाईल लूपचा सिंटॅक्स तसा नाहीच आहे. तुम्ही असे व्हॅल्यू डिस्प्लेच करू शकत नाहीत. इथं फक्त तुमची कंडिशन राहणार. त्यानंतर इथं काय राहणार मित्रांनो? तुमचं इनिशियलायझेशन. इथं इनिशियलायझेशन इक्वल टू 1 करून टाका. आयची व्हॅल्यू 0 द्यायची, 1 द्यायची, हे इथं द्यायचं. इथं फक्त त्याची कंडिशन राहणार. वाईल सोबत फक्त त्याची कंडिशन राहणार आणि बाकीचं इथं. आता हा प्रिंट होईल का? तर तरी सुद्धा एरर येईल मित्रांनो. हे पहा एरर आला नाही, पण आपला लूप इन्फिनिटी मध्ये गेला. हे पहा इथं पहा खाली कसं जाईल. खाली कसं हे हॅलो वर्ल्ड कधी एंडच होणार नाही मित्रांनो. हे इन्फिनिटी लूप मध्ये गेला म्हणजे काय झालं? हे किती पण वेळेस डिस्प्ले होत राहणार मित्रांनो. जवळ आपला सिस्टीम ऑन आहे तर किती पण वेळेस हे डिस्प्ले होत राहणार. मी याला क्लोज करतो, याला क्लोज करून घेतो, स्टॉप करतो. का म्हणून इन्फिनिटी लूप मध्ये गेला? कारण की आपण कंडिशनच दिलं नाही ना मित्रांनो. कारण आपण याला कंडिशन दिलं नाही. तर मित्रांनो आता याला स्टॉप केलेला आहे मी त्या प्रोग्रामला, कारण की तो इन्फिनिटी लूप मध्ये गेलता मित्रांनो. प्रोग्राम काय झालं? इन्फिनिटी लूप मध्ये गेलता. हे पहा जर आपण प्रोग्राम असाच रन केला बिना कंडिशन देता, आता हे पहा कितींदा बी आउटपुट येणार. कितींदा बी. इथं पहा मी स्क्रोल करून दाखवतो तुम्हाला. हे पहा इथं कोपऱ्यात पहा मी स्क्रोल करत आहे. कितींदा पण हॅलो वर्ल्ड येत आहे. आपण कंडिशन दिली 5 वेळेस, पण ते कितींदा पण कामून आलं? कारण ते इन्क्रीमेंट कितींदा पण होईल ना. इन्क्रीमेंट ते कितींदा पण होईल म्हणून. तर पहा याला मी स्टॉप करीत आहे. तर याला स्टॉप करून आता आपण कंडिशन द्यावं लागते आपल्याला. कंडिशन तर दिली आपण, इनिशियलायझेशन पण केले, इथं आय वरती व्हॅल्यू पण टाकली. पण आपली एक गोष्ट राहिली ना मित्रांनो. कोणती गोष्ट राहिली? की आपण इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट केलं नाही. याला आपण इन्क्रीमेंट करायचे. इथं एंटर दाबून मित्रांनो आयची व्हॅल्यू इन्क्रीमेंट करायची.
इन्क्रीमेंट आणि त्याला क्लोज करून टाकायचं मित्रांनो, हा सेमी कॉलम वापरून. त्यानंतर हा प्रोग्राम सक्सेसफुली रन होईल मित्रांनो. आता पहा, आता रन करून पहा. आता पहा मित्रांनो, आउटपुटला आलेलं आहे हॅलो वर्ल्ड. कितींदा आलेला आहे? एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, पाचदा. हे पहा, एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, पाचदा आउटपुटला आलेला आहे मित्रांनो. म्हणजे आपला प्रोग्राम सक्सेसफुली रन झालेला आहे. हा प्रोग्राम बघा, हॅलो वर्ल्ड हा मेसेज आउटपुटला आपण 5 वेळेस डिस्प्ले केला आहे. हॅलो वर्ल्डच्या जागी तुम्ही काही पण नाव लिहू शकता, काही पण करू शकता. तुमच्या कॉलेजचं नाव लिहा, तुमच्या कॉलेजचं नाव लिहा, काय श्री चिंतामणी वगैरे वगैरे काही पण लिहू शकता तुम्ही, किंवा तुमचं स्वतःचं नाव, युअर नेम तुमचं स्वतःचं नाव टाकून 5 वेळेस प्रिंट करा. किंवा मी पीजी टेक अकॅडमी प्रिंट करतो, आपली अकॅडमी पीजी अकॅडमी पीजी टेक अकॅडमी ही मला 10 वेळेस प्रिंट आउट करायची. चला, नंबर सुद्धा वाढविला मी तुमच्यासाठी. 10 वेळेस प्रिंट आउट करायचे, तर काही नाहीये. तर याला क्लोज करतो मी. थांबा, पीजी टेक अकॅडमी आपल्याला 10 वेळेस प्रिंट आउट करायचे. हे पहा, 10 वेळेस आलं का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हो, 10 वेळेस आउटपुटला आलेला आहे पीजी टेक अकॅडमी. तर मित्रांनो, आता पहा, आपला प्रोग्राम सक्सेसफुली रन झालेला आहे. तर जेव्हा मी ही कंडिशन लावली नव्हती, I++ लावलं नव्हतं मित्रांनो, तेव्हा काय होत होतं की आपण हे सर्व केलेलं, इनिशियलाइज केलं, तर कंडिशन सुद्धा लिहिली, पण ही इन्क्रीमेंट डिक्रीमेंट केलं नव्हतं. I++ किंवा I- केलं नव्हतं. त्यामुळे इन्फिनिटी लूप मध्ये गेलता प्रोग्राम. इन्फिनिटी लूप म्हणजे काय राहते? असं इन्फिनिटी लूप म्हणजे इथून फिरून इथं जाणार, इथून फिरून परत इथंच येणार. त्यामध्ये लूप गेला म्हणजे कधीच हा लूप थांबत नाही, हा इन्फिनिटी टाइम एक्झिक्यूट होत राहणार. म्हणजे तिथं हॅलो वर्ल्ड आपलं इन्फिनिटी टाइम एक्झिक्यूट होत राहत होतं. त्यामुळे आपण इथं पहा, इथं स्टॉप किंवा बटन नाही का, ते स्टॉप करून त्याला स्टॉप केलं, जेणेकरून मी तुम्हाला एडिट करून दाखवू शकतो प्रोग्राम. मी तुम्हाला सांगत आहे की हे लिहावं लागतं मित्रांनो. इनिशियलायझेशन, ही कंडिशन आणि हे इन्क्रीमेंट डिक्रीमेंट हे कंपल्सरी करावं लागते मित्रांनो, प्रत्येक फॉर लूप मध्ये, व्हाईल लूप मध्ये, डू व्हाईल लूप मध्ये. तर आता पहा, व्हाईल लूपचा आणखीन प्रोग्राम घेऊया आपण. तुम्हाला समजले नसते, आणखीन प्रोग्राम आपण घेऊया. आता काय घेऊया, जशाच तसं राहू देतो मी, जशाच तसं राहू दिलं. आता काय करूया आपण, 1 ते 10 नंबर आपण प्रिंट करूया. 1 ते 10 नंबर किंवा 1 ते 100 नंबर आपण प्रिंट करूया. 1 पासून ते 10 पर्यंत नंबर प्रिंट होऊन निघावे, असं करूया आपण. 1 पासून ते 100 नंबर पर्यंत नंबर. तर मग काय कंडिशन काय येणार आपली? नंबर टाकायचे असताना कंडिशन काय असणार? 1 पासून ते आपल्याला 100 पर्यंत प्रिंट करायचे. म्हणजे I<=100 करून टाका. I<=100 करून टाका मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला 100 पर्यंत आउटपुट येऊन जाईल. 1 ते 100 आकडे तुम्हाला आउटपुटला येऊन जाईल मित्रांनो. आय डिस्प्ले करून टाका. त्यानंतर प्रिंट एफ फंक्शन वापरा मित्रांनो. त्यामध्ये तुम्ही आय डिस्प्ले करा, आय ची व्हॅल्यू डिस्प्ले करून टाका. /n वापरा मित्रांनो, जेणेकरून एकाखाली एक व्हॅल्यू येऊन जाईल मित्रांनो. %d वापरा. %d का म्हणून वापरलंय? त्यावर आय ची व्हॅल्यू टाकायची आहे. कशाची व्हॅल्यू टाकायची? आय ची. कॉमा देऊन आय करा, जेणेकरून आय ची व्हॅल्यू त्याच्यावर जाईल मित्रांनो. आणि सेमी कॉलम लावा. त्यानंतर आणखीन एक गोष्ट राहते मित्रांनो, इन्क्रीमेंट करायचे. I++ करून टाका आणि ह्याला क्लोज करून टाका मित्रांनो. आता पहा, 1 ते 100 नंबर आउटपुटला येणार मित्रांनो. पहा, रन करतो मी. हे पहा मित्रांनो, आलं का बघा, पहिल्यापासून बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. हे आलं का बघा, 100 पर्यंत असं आउटपुटला आलेला आहे. 1 ते 100 नंबर आउटपुटला आलेला आहे. मी स्क्रोल करीत आहे मित्रांनो. हे पहा, मी इथं बघा, कोपऱ्यात बघा, स्क्रोल करीत आहे. 1 ते 100 नंबर असा आउटपुटला आलेला आहे मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल. आणि प्रोग्राम आपला फिनिश झालेला आहे. तर मित्रांनो, हे कसं आलं मी तुम्हाला सांगतो. आधी 1 ते 10 नंबर आपण प्रिंट करू.
हे पहा 1 ते 10 नंबर आलेले आहेत. आता हा प्रोग्राम रन कसा झाला मी तुम्हाला हँड रन करून दाखवतो. हँड रन केलं का म्हणजे तुम्हाला समजते की प्रोग्राम कसा कसा पळाला, कसा कसा गेला ते समजते. ही कमेंट लाईन हे तर इन्क्लूड केलं, stdio.h कामून केलं, प्रिंट एफ वापरायचं होतं म्हणून, स्कॅन एफ वापरायचं होतं म्हणून असं केलं. ही फाईल इन्क्लूड केली. इथं काय केलं आपण आय या व्हेरिएबलवरती ही व्हॅल्यू टाकलेली आहे आणि ही व्हॅल्यूची जात काय आहे इंट. व्हॅल्यू कोणती 1, व्हॅल्यूची जात काय आहे इंटिजर व्हॅल्यू आहे. तर आणि इथं काय केले पुन्हा पहा इथं काय केले इथं इनिशियलायझेशन केले का व्हाईल लिहिलंय. व्हाईल लिहून कंडिशन लिहिली. इनिशियलायझेशन केले का नुसती कंडिशन इथे लिहिली. कंडिशन काय आहे आय हा लेस दॅन असला पाहिजे कशापेक्षा 10 पेक्षा, किंवा आय हा इक्वल टू असला पाहिजे. लेस दॅन इक्वल टू आय एकतर लेस दॅन असला पाहिजे किंवा इक्वल टू असला पाहिजे कशापेक्षा 10 पेक्षा. तर बघूया आय लेस दॅन आहे का इक्वल टू आहे का 10 पेक्षा. आयची व्हॅल्यू काय आहे 1. आयच्या जागी 1 ची व्हॅल्यू ठेवा. आयच्या जागी 1 ची व्हॅल्यू ठेवली. आयच्या जागी आयची व्हॅल्यू ठेवा. आयची व्हॅल्यू काय 1. इथं पहा 1 आहे ना आयची व्हॅल्यू, तर म्हणून 1 ठेवली. कमी आहे का आय लेस दॅन आहे का इक्वल टू, ही असे लावा. लेस दॅन इक्वल टू आहे का 10 पेक्षा. हो आय लेस दॅन इक्वल टू आहे 10 पेक्षा. कंडिशन काय झाली ट्रू झाली. कंडिशन ट्रू झाल्यावर हे 2 कर्ली ब्रेसेस दिसतात का, हे 2 कर्ली ब्रेसेस या मधात जे काही असेल ते एक्झिक्यूट होणार. म्हणजे काय होणार हे प्रिंट एफ स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार. तर या प्रिंट एफ स्टेटमेंट मध्ये काय काय आहे मित्रांनो ते सांगा आधी मला. या प्रिंट एफ स्टेटमेंट मध्ये काय काय आहे. स्लॅश एन लावले कारण की नेक्स्ट लाईन आउटपुट यावं. पर्सेंट डी वरती कुणाची व्हॅल्यू प्रिंट केली, या आयची व्हॅल्यू पर्सेंट डी वरती प्रिंट केली. आयची व्हॅल्यू काय आहे आता सध्याला आयची व्हॅल्यू आहे 1. मग 1 आउटपुटला जाणार का. हो 1 आउटपुटला गेलं. आउटपुट हे पहा मी इथं आउटपुट काढतो. इथं एवढी स्क्रीनवरती मी आउटपुट काढतो. 1 आउटपुटला गेलं. त्यानंतर प्रोग्राम कंट्रोलर कुठं आला आपला, ही आय प्लस प्लस वर गेला. आय प्लस प्लस वर गेला म्हणजे काय झालं, आयची व्हॅल्यू 1 नी वाढविली त्यांनी. आयची व्हॅल्यू काय होती 1 होती. त्यानंतर त्यांनी काय केलं आयची व्हॅल्यू 1 नी वाढविली. म्हणजे काय झाली आयची व्हॅल्यू आता काय झाली, आयची व्हॅल्यू 2 झाली. 1 नी कसं काय वाढली मित्रांनो, कारण की तिथं इन्क्रीमेंट ऑपरेटर वापरला आहे. हा प्लस प्लस म्हणजे इन्क्रीमेंट ऑपरेटर. आणि तुम्हाला माहिती मित्रांनो इन्क्रीमेंट ऑपरेटर काय करतंय, तर इन्क्रीमेंट ऑपरेटर मित्रांनो काय करतंय की आयची व्हॅल्यू कोणत्याही व्हेरिएबलची व्हॅल्यू ही 1 नी वाढवित आहे मित्रांनो. कोणत्याही व्हेरिएबलची व्हॅल्यू ही 1 नी वाढवित आहे मित्रांनो. मग ते कोणता का व्हेरिएबल असाना. म्हणून इथं आयची व्हॅल्यू काय वाढलेली आहे 1 पासून 2 झालेली आहे मित्रांनो. आता आयची व्हॅल्यू काय झाली 2 झाली. हे पहा हे मी इथं रफ करतो. आयची व्हॅल्यू 2 झाली. आता मित्रांनो लक्षात ठेवा आयची व्हॅल्यू काय झाली 2 झाली. का म्हणून इन्क्रीमेंट ऑपरेटर वापरण्यामुळं. त्यानंतर परत आयची व्हॅल्यू इथं काय झाली 2 झाली. त्यानंतर परत ही कंडिशन चेक करायला येणार वर लूप. का म्हणून कंडिशन चेक करायला येणार, कारण की हे फॉल्स झालंच नाही ना. हा लूप तर फॉल्स झालाच नाही. जर फॉल्स झाला तर हा लूप एक्झिक्यूट होणार नाही, हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार नाही फॉल्स झाला तर. पण आता तर ट्रू झाला म्हणून हे एक्झिक्यूट झालं. आय प्लस प्लस झाला म्हणून आयची व्हॅल्यू 2 झाली. आयची व्हॅल्यू आता काय झाली 2 झाली. आयची व्हॅल्यू 2 झाली म्हणजे 2 इथं टाका. 2 हा लेस दॅन आहे का 10 पेक्षा. हो. आता काय झालं कंडिशन काय झाली ट्रू झाली. कंडिशन ट्रू झाली म्हणल्यावर परत हा प्रिंट एफ एक्झिक्यूट होणार. प्रिंट एफ एक्झिक्यूट झाल्या म्हणजे पर्सेंट डी वर काय येणार, आता आयची व्हॅल्यू पर्सेंट डी वर येणार. आत्ताची करंट आयची व्हॅल्यू काय आहे 2. म्हणजे आउटपुटला काय येणार 2. असं 2 डिस्प्ले होणार कारण की कंडिशन ट्रू झाली. कंडिशन ट्रू झाल्यावर ह्या फॉर लूप मध्ये जाणार. त्यानंतर ही लाईन एक्झिक्यूट झाली का, ही प्रिंट एफ ची लाईन एक्झिक्यूट झाल्यानंतर ही खाली लाईन एक्झिक्यूट होणार. ही आय प्लस प्लस वाली लाईन एक्झिक्यूट होणार. आणि मग काय होणार आता ग्रीन कलर मध्ये बघा, ग्रीन कलर मध्ये आय प्लस प्लस वाली लाईन एक्झिक्यूट होणार. आयची व्हॅल्यू काय आहे आता सध्या आयची व्हॅल्यू काय आहे 2. आय प्लस प्लस झालं, आय प्लस प्लस ही लाईन एक्झिक्यूट झाल्यानंतर आयची व्हॅल्यू काय होणार 3. कारण आयची व्हॅल्यू 1 नी ही वाढणार. 2 + 1 आयची व्हॅल्यू 2 + 1 होणार. का म्हणून हे इन्क्रीमेंट ऑपरेटरमुळं हे प्लस प्लस केलं नाही का आपण, आय प्लस प्लस असं केलं नाही का, हे असं केलं नाही का, त्याच्यामुळं याची व्हॅल्यू 3 होणार. आता आयची व्हॅल्यू काय झाली ग्रीन कलर मध्ये बघा, आता आयची व्हॅल्यू 3 झाली. आता आयची व्हॅल्यू काय झाली 3 झाली. आता हे सगळं रफ करतो मी मित्रांनो. आता तुम्ही लक्ष द्या आयची व्हॅल्यू काय झाली आता आपली, आयची व्हॅल्यू आता 3 झाली. त्यामुळे 3 व्हॅल्यू ही पुट करा सगळीकडे.
सगळीकडे 3 व्हॅल्यू पुट करा परत. आता 3 व्हॅल्यू पुट करा. 3 व्हॅल्यू आय ची व्हॅल्यू 3 झाली, इथं 3 व्हॅल्यू ही लेस दॅन आहे का 10 पेक्षा? हो. तर परत कंडिशन काय झाली? ट्रू झाली. ट्रू झाल्यावर कंडिशन काय होणार? हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार, हा सगळा व्हाईलचा कर्ली ब्रेसेस मधला. परत प्रिंट एफ करून आय ची व्हॅल्यू प्रिंट केली. आय ची व्हॅल्यू काय आहे? आय ची व्हॅल्यू काय हवा? 3 आहे. तर आउटपुट स्क्रीनला काय जाणार? आउटपुट, हे आउटपुट आहे, हा आउटपुट ओपी लिहितो मी इथं, आउटपुट ओपी. आउटपुट स्क्रीन म्हणजे ही खाली काळी स्क्रीन काढत नाही का मी प्रोग्राम कंट्रोलर द्वारे, काळी स्क्रीन ही खाली, ती काळी स्क्रीन आहे, तिला आउटपुट म्हणतात मित्रांनो. तर ती आता 3 झाली मित्रांनो. 3 झाली म्हणल्यावर ही लाईन तर एक्झिक्यूट झाली, कारण प्रिंट एफ करून केल्यामुळं आउटपुटला एक्झिक्यूट झाली. आणि ती नेक्स्ट लाईनला का आलं? 2च्या खाली का आलं? स्लॅश एन मुळे. स्लॅश एन वापरलाय ना इथं आपण, हे पहा इथं स्लॅश एन वापरला आपण, हे तुम्हाला दिसत आहे ना स्लॅश एन. त्यानंतर पर्सेंटेजच्या जागी 3 ची व्हॅल्यू अशा आउटपुटला आलेली. त्यानंतर ही लाईन एक्झिक्यूट होणार, ही 11 नंबरची लाईन एक्झिक्यूट होणार. 11 नंबरची लाईन एक्झिक्यूट झाली म्हणजे काय होणार? आय प्लस प्लस होणार. आय ची व्हॅल्यू काय? 3. आय ची व्हॅल्यू प्लस प्लस झाल्यानंतर आय ची व्हॅल्यू काय होणार? 4. आय ची व्हॅल्यू 4 झाली. पुन्हा परत आता मी जरा फास्ट जाणार आहे. आयची व्हॅल्यू 4 झाल्या, आयची व्हॅल्यू 4 लेस दॅन 10, परत कंडिशन ट्रू. परत कंडिशन ट्रू झाली म्हणल्यावर हे 4 काय होणार? डिस्प्ले होणार. हे पहा आयची व्हॅल्यू 4 ही परत डिस्प्ले होणार, इथं 4 आली. पुन्हा काय होणार? परत इन्क्रीमेंट होणार. परत काय होणार? 5 होणार. परत 5 लेस दॅन 10, 5 लेस दॅन 10 म्हणल्यावर परत 5 ची व्हॅल्यू डिस्प्ले होणार. हे काय? इथं 5 ची व्हॅल्यू डिस्प्ले होणार. परत 6 होणार, 7 होणार, 8 होणार. 6, 7, 8, 9 आणि जेव्हा आयची व्हॅल्यू 10 होणार मित्रांनो, आता 6, 7, 8, 9 असं 5, 1 पासून ते 10 पर्यंत जवळ जाणार. मी आता डायरेक्ट 10 वरती घेतो, 10 पर्यंत जवळ जाणार. हे पहा, जवळ 10 पर्यंत जाणार तेव्हा काय होणार? आयची व्हॅल्यू जवळ 10 पर्यंत गेली तेव्हा आयची व्हॅल्यू आता समजा 10 आहे, हे असं पुढे घेत राहिलं, असं इन्क्रीमेंट करत राहिलं, कधी ना कधी 10 वर जाणार ना. आयची व्हॅल्यू 10 आहे. 10 हा लेस दॅन आहे का 10 पेक्षा? नाही. 10 हा इक्वल टू आहे का 10 पेक्षा? हो. म्हणजे कंडिशन काय झाली? ट्रू झाली. परत कंडिशन ही आपली ट्रू झालेली आहे मित्रांनो. आणि कंडिशन ट्रू झाल्यामुळं हा प्रिंट एफ एक्झिक्यूट झाला आणि आउटपुट स्क्रीनला काय आलं? 10 असा नंबर आउटपुटला आला मित्रांनो. आता लक्ष द्या मित्रांनो, आता इथं इन्क्रीमेंट होणार. 10 ची व्हॅल्यू काय होणार? 11 होणार. 10 + 1 होणार 11, म्हणजे आयची व्हॅल्यू आता काय होणार? 11 होणार. आयची व्हॅल्यू आता 11 होणार. इथं पहा आयची व्हॅल्यू मी 11 लिहिलेली आहे मित्रांनो. 10 + 1 का झालं? कारण की इन्क्रीमेंट ऑपरेटर वापरला होता म्हणून. इथं इन्क्रीमेंट ऑपरेटर वापरला होता म्हणून आपण 11 झाली. आता 11 ही कंडिशन पहा, 11 ही ट्रू होणार का मित्रांनो? 11 इथं मी 11 काढतो. 11 हा लेस दॅन आहे का 10 पेक्षा? नाही. ही पण कंडिशन नाही. इक्वल टू आहे का 10 पेक्षा? नाही. म्हणजे ही टोटल कंडिशन काय झाली? हा टोटल ब्लॉक काय झाला? हा व्हाईलचा टोटल कंडिशन काय झाली? ही फॉल्स झाली. फॉल्स झाल्यावर काय होते मित्रांनो? तुम्हाला माहिती, फॉल्स झाल्यावर हा ब्लॉक एक्झिक्यूट होत नाही मित्रांनो. हा कोणताच ब्लॉक एक्झिक्यूट होत नाही आणि प्रोग्राम कंट्रोलर एंड होतो मित्रांनो. एंड म्हणजे तो ब्लॉक सोडून जातो, हा व्हाईल लूपचा ब्लॉक सोडून जातो. त्यामुळे 10 पर्यंतच व्हॅल्यू डिस्प्ले होणार. म्हणून तर आपल्याला आउटपुट स्क्रीनवर आपल्या 10 पर्यंत व्हॅल्यू आल्या. परत आउटपुट दाखवू का तुम्हाला? चला तर मी परत आउटपुट दाखवतो तुम्हाला, कारण की परत आउटपुट दाखवल्याने तुम्हाला आणखीन क्लिअर होईल. हे पहा, 10 पर्यंत आउटपुट आलेला आहे. पहिल्यांदा 1 व्हॅल्यू डिस्प्ले झाली, 2 व्हॅल्यू, 3 व्हॅल्यू, 5 व्हॅल्यू, 10 व्हॅल्यू, 10 पर्यंत व्हॅल्यू डिस्प्ले झाल्या. का म्हणून? आपण इथं 10 पर्यंतच केलं ना. जर आपल्याला समजा 15 पर्यंत व्हॅल्यू प्रिंट आउट करायच्यात किंवा 18 पर्यंत व्हॅल्यू प्रिंट आउट करायच्यात, तर 18 द्यायचं, एंटर करून दाबायचं. 18 पर्यंत व्हॅल्यू आले. हे पहा 18 पर्यंत व्हॅल्यू आले का? हो. आता मित्रांनो, असंच जर तुम्हाला रिव्हर्स साठी करायचं असेल तर, म्हणजे नंबर कसे 10 पासून उलटे नंबर प्रिंट करायचे असतील तर 10, 8, 6, 7, 5, 4, 3, 2, 1 असे नंबर जर तुम्हाला डिस्प्ले करायचे असतील तर रिव्हर्स नंबर म्हणतात, ज्याला की आपण रिव्हर्स नंबर असं म्हणतो. रिव्हर्स नंबर बाय युजिंग व्हाईल लूप डिस्प्ले रिव्हर्स नंबर बाय युजिंग व्हाईल लूप. आता व्हाईल लूपचा इस्तेमाल करून आपण, व्हाईल लूपचा वापर करून आपण रिव्हर्स नंबर करायचे आहेत मित्रांनो. म्हणजे आता मी तुम्हाला आधी समजतो आपल्याला करायचंय काय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 हे आपण आउटपुटला डिस्प्ले केलं तर
हा प्रोग्राम वापरून आउटपुटला हे नंबर डिस्प्ले केले, हे सर्व नंबर डिस्प्ले केले आपण. तर याच नंबरला आता आपल्याला रिव्हर्स मध्ये डिस्प्ले करायचे. म्हणजे कसं, आधी 10 यायला पाहिजे, पुन्हा 9, पुन्हा 8, पुन्हा 7, पुन्हा 6, 5, 4, 3, 2, 1 असं रिव्हर्स मध्ये डिस्प्ले व्हायला पाहिजे, असं डिस्प्ले करायचे. तर ते कसं करायचं, आता इथं पहा मित्रांनो, इथं सुरू कशापासून होत होतं, इथं सुरू कशापासून होत होतं, 1 पासून. स्टार्टिंग कुठून होती ती 1 पासून, म्हणून इनिशियलायझेशन काय केलं आपण 1. आता इथं स्टार्टिंग कितीपासून होईल, 10 पासून. म्हणून इनिशियलायझेशन कशापासून करणार, 10 करणार. मग इनिशियलायझेशन करूया, चला आपण 10 इथं काय करूया, 10 इनिशियलाइज करूया. 10 इनिशियलाइज केली. कंडिशन काय दिली ती आपण मित्रांनो, 1 2 3 4 5 असे नंबर डिस्प्ले होणार. कुठपर्यंत, 10 पर्यंत आपण कंडिशन दिली ती मित्रांनो. इथं कंडिशन काय देणार आपण, कंडिशन 1 पर्यंत देणार. पहा 1 पर्यंत देणार का, म्हणून कारण की आपल्याला 1 पर्यंत डिस्प्ले करायचे ना, 1च्या पुढे जाऊ द्यायचे नाहीत. 1च्या पुढे काय राहतंय, 1च्या पुढे काय राहते इथं, 1च्या पुढे 0 -1 -2 अशी साखळी चालत जाते मित्रांनो. पण ती डिस्प्ले करायचे का आपल्याला नाही, म्हणून तर आपण 1 पर्यंतच डिस्प्ले करणार आहोत मित्रांनो. पहा इथं आपल्याला 10 पर्यंत करायची होती, म्हणून काय दिली ती कंडिशन, I < 10 केलं. तर I < 10 म्हणजे आता इथं 10 < 1 असं करून टाकायचं. लेस दॅन करायचं की ग्रेटर दॅन करायचं, तर ते आउटपुट काढताना बघूया आपण. लेस दॅनच राहू देऊन आधी आउटपुट बघू. आउटपुट मध्ये जर काही गडबड आली तर मग आपण ग्रेटर दॅन वापरू. इथं लेस दॅन वापरलंय ना, त्याच्या जागी आपण ग्रेटर दॅन वापरू जर आउटपुट मध्ये काय गडबड आली तर. मला ते तुम्हाला दाखवायचं आहे, काय काय गडबडी कशा कशा येऊ शकतात त्या प्रोग्राम मध्ये. त्यामुळे मी तुम्हाला हे काढत नाही, आता तसंच राहू देतो. ही साईन तसाच राहू देतो मी, हा लेस दॅनचा साईन तसाच राहू देतो. बाकी मी हे इथं 1 टाकतो, कारण की आपल्याला 10 पासून ते 1 पर्यंत प्रिंट करायचे. आता व्हॅल्यूज काय करायच्या, 10 पासून ते 1 पर्यंत प्रिंट करायच्या, उलट्या व्हॅल्यू प्रिंट करायच्या. आय ची व्हॅल्यू डिस्प्ले करायची, हो, कारण की आय वरती या व्हॅल्यू होत्या आणि आय वरती या व्हॅल्यू होत्या, म्हणून आय ची व्हॅल्यू डिस्प्ले करून टाकायची. आयला इन्क्रीमेंट करायचं का हो मित्रांनो, आता आय ची व्हॅल्यू 10 आहे, 10 ला इन्क्रीमेंट केल्यावर काय येतंय 11. मग 11 आउटपुटला पाहिजे का आपल्याला, नाही, तर आपल्याला काय पाहिजे 9 आउटपुटला पाहिजे. म्हणजे इथं 10 काय होईल, 10 हा 1 नी मायनस होईल का मित्रांनो, 10 -1 9 9 -1 8 असं आउटपुटला येते ना मित्रांनो. मग इथं हे लॉजिक वापरू शकतो आपण. इन्क्रीमेंट ऑपरेटर वापरण्यापेक्षा आपण काय करू, इथं डिक्रीमेंट ऑपरेटर वापरू. डिक्रीमेंट ऑपरेटर काय करतं माहिती का मित्रांनो, डिक्रीमेंट ऑपरेटर काय करतं, 1 नी व्हॅल्यू कमी करतं व्हेरिएबलची. म्हणजे डिक्रीमेंट ऑपरेटर 10 ला 9 करून टाकतं, 9 ला 8 करून टाकतं, 8 ला 7 करून टाकतं, म्हणून डिक्रीमेंट ऑपरेटर वापरू. आता इथं इन्क्रीमेंट ऑपरेटर आपण वापरलेला आहे, आता याच्या जागी आपण डिक्रीमेंट ऑपरेटर वापरू. 2दा मायनस लावणं म्हणजे डिक्रीमेंट ऑपरेटर. आता हे आय ची व्हॅल्यू 2दा मायनस लावणं म्हणजे डिक्रीमेंट झाले 1 नी. म्हणजे आता जर आय ची व्हॅल्यू समजा 7 असेल, समजा आय ची व्हॅल्यू 7 असेल, तर काय होणार 6 होणार, 1 नी मायनस होणार आणि आउटपुट स्क्रीनला जाणार, त्याची कंडिशन चेक होणार. तर आता हे प्रोग्राम रन करून बघू आपण, जर सक्सेसफुली रन झालं तर मग पाहूया. पहा आउटपुटला काय आलं का मित्रांनो, आउटपुटला काहीच आलं नाही, म्हणजे आपला प्रोग्राम मध्ये गडबड झाली. गडबड कुठं झाली, इथं काय केलं तर तुम्ही, इथं काय केले बघा, मी तुम्हाला सांगू गडबड कशी झाली. इथं तुम्ही काय केले, आय कंडिशन बघा, तुम्ही काय लिहिली कंडिशन, आय < 1 लिहिली, < 1 लिहिली. इथं काय आय ची व्हॅल्यू काय आहे 10 हा लेस दॅन आहे का 1 पेक्षा, बाबा 10 लेस दॅन 1 पेक्षा, चुकलं, ही तर कंडिशन होऊ शकत नाही. मग आपल्याला हवे तसं आउटपुट भेटेल का, 10 असं आउटपुटला जाईल का. जेव्हा आपण 10 ग्रेटर दॅन वापरताना तेव्हाच आपल्याला ग्रेटर दॅन < 1 वापरताना तेव्हाच आपल्याला कंडिशन ही आपल्याला पाहिजे तशी येईल. म्हणजे आता काय होईल, ही कंडिशन काय होईल, ट्रू होईल. कसं काय ट्रू होईल, 10 हा ग्रेटर दॅन आहे ना 1 पेक्षा, आणि जेव्हा इथं 1 येईल तेव्हा हा 1 = राहील 1 पेक्षा, तेव्हा कंडिशन ट्रू होईल आणि आउटपुट स्क्रीनला मेसेज जात राहतील मित्रांनो. तर इथं पहा, इथं आपण कोणता ऑपरेटर वापरायचा सांगा मित्रांनो. इथं आपण लेस दॅन वापरला आहे ना, आता इथं काय वापरायचा, ग्रेटर दॅन वापरायचा मित्रांनो. इथं लेस दॅनच्या जागी ग्रेटर दॅन ऑपरेटर वापरायचा. पहा रन करतो, पहा आता आउटपुटला बघा मित्रांनो. या प्रोग्रामिंगचा चमत्कार, आपल्याला पाहिजे होते अशा व्हॅल्यू 10 9 8 7 6 1 पर्यंत. इथं पहा आउटपुटला आली का 10 9 8 7 6 5 4 3 2 1 आउटपुटला आली का. ही झाली रिव्हर्स नंबर आपण डिस्प्ले केले आहेत मित्रांनो. तर तुम्हाला समजलं असेल हे, तरी मी एकदा हँड रन करून सेपरेट तुम्हाला दाखवतो.
कारण की मी कोणतेच प्रोग्राम असे तुम्हाला समजून सांगत नाही जेणेकरून तुम्हाला समजावं नाही अशी सगळे प्रोग्राम मी हँड रन करून टाकतोय जेणेकरून तुम्हाला समजावं. आता इथं काय होईल, आयची व्हॅल्यू काय आहे, आयची व्हॅल्यू सध्या आयची व्हॅल्यू काय आहे 10, आय लेस दॅन इक्वल टू 1. पहा आयची व्हॅल्यू काय लेस दॅन इक्वल टू 1, 10 हा ग्रेटर दॅन आहे का, लेस दॅन नाही, इथं ग्रेटर दॅन साईन वापरल्या, इथं पहा ग्रेटर दॅनचा 10 हा ग्रेटर दॅन आहे का 1 पेक्षा, हो. तर कंडिशन काय झाली, ट्रू झाली, वा कंडिशन ट्रू झाली रे वा. तर इथं काय डिस्प्ले होणार, आयची व्हॅल्यू काय सध्या आयची व्हॅल्यू काय 10 आहे म्हणून कंडिशन मध्ये 10 झाली. मग आउटपुट स्क्रीनला काय जाणार 10 असं आउटपुटला जाणार. इथं आउटपुट काढतो मी, आउटपुटला 10 जाणार. त्यानंतर मायनस होणार म्हणजे आयची व्हॅल्यू काय 10 आहे सध्याला. 10 मायनस म्हणजे 10 मायनस 1 म्हणजे आयची व्हॅल्यू एकनी कमी होणार. एकनी कमी झाल्यावर 10 ची एकनी कमी म्हणजे 10 ची एकनी कमी म्हणल्यावर 9. आयची व्हॅल्यू आता काय होणार 9 होणार. 9 होणार आयची व्हॅल्यू 9 झाल्यावर इथं काय होणार 9 व्हॅल्यू डिस्प्ले होणार. पहा कलर बदलतो. आयची व्हॅल्यू आता 9 झाली. 9 ग्रेटर दॅन आहे का 1 पेक्षा, हो. कंडिशन काय झाली ट्रू झाली. कंडिशन ट्रू झाल्यावर परत एक्झिक्यूट होणार. परत 9 ची व्हॅल्यू इथं डिस्प्ले होणार कारण की आय डिस्प्ले केलाय ना आपण. आयची व्हॅल्यू काय 9. परत 9 आउटपुटला जाणार. 10 च्या नंतर 9 गेलं का आउटपुट राईट. परत डिक्रीज झाणार. 9चं काय होणार 8 होणार. त्यानंतर 8 हा ग्रेटर दॅन राहणार का, 8 ग्रेटर दॅन राहणार का, इथं 8 आहे समजा, 8 ग्रेटर दॅन राहणार का 1, हो. परत कंडिशन ट्रू. परत आउटपुटला 8 जाणार. परत 7 जाणार. परत 6 जाणार. परत 5 जाणार. परत 4 जाणार. परत 3 जाणार. परत 2 जाणार. परत 1 जाणार. असं आउटपुटला जाणार मित्रांनो. आणि जेव्हा इथं आयची व्हॅल्यू 1 होईल मित्रांनो, समजा जेव्हा आयची व्हॅल्यू 1 होईल, आता आउटपुटला 1 वरच गेल्यावर का म्हणून थांबलं, ते 1 पर्यंतच गेल्यावर का म्हणून थांबलं ते सांगतो मी तुम्हाला. जेव्हा आयची व्हॅल्यू 1 झाली, आयची व्हॅल्यू जेव्हा 1 झाली, आयची व्हॅल्यू आता कवा ना कवा 2 झालती ना, तेव्हा 2 मायनस 1 इथं आल्यावर 2 झालती ना मित्रांनो. इथं आल्यावर तर 2 मायनस 1 झाले. आयची व्हॅल्यू काय झाली 1 झाली समजा. आयची व्हॅल्यू 1 झाली. मग आय हा 1 हा ग्रेटर दॅन आहे का, तर नाही. 1 पेक्षा हा ग्रेटर दॅन नाही. हे इकडली व्हॅल्यूशी कम्पेअर होती. ग्रेटर दॅन आहे का, नाही. हा इक्वल टू आहे का, 1 हा इक्वल टू 1 आहे का, हा 1 हा इक्वल टू 1 आहे. कंडिशन काय झाली ट्रू झाली. परत डिस्प्ले होणार आयची व्हॅल्यू काय 1, हे आउटपुटला येणार. 1 आली का इथं आउटपुटला, हे पहा शेवटी 1 आला आउटपुटला. परत काय होणार 1 मायनस 1 म्हणजे आयची व्हॅल्यू काय 1 आहे. 1 मायनस 1 करणार. 1 मायनस 1 म्हणजे काय होते 0. आयची व्हॅल्यू काय होणार आता सध्या 0. म्हणजे 1चं एकनी कमी म्हणल्यावर काय होते 0. आयची व्हॅल्यू सध्या 0. 0 हा लेस दॅन आहे, 0 हा ग्रेटर दॅन आहे का 1. कंडिशन काय झाली फॉल्स झाली. हे पहा मित्रांनो, पहा 0 हा ग्रेटर दॅन आहे का 1 पेक्षा, तर नाही. 0 हा इक्वल टू आहे का 1 पेक्षा, तर नाही. कंडिशन काय झाली फॉल्स झाली. कंडिशन फॉल्स झाल्यावर ही वाईल लूपचा जे ब्रॅकेट आहे का, ते वाईल लूपच्या ब्रॅकेटचं काहीच एक्झिक्यूट होणार नाही. नंतर रिटर्न 0 म्हणल्यावर हा प्रोग्राम टर्मिनेट झाला आणि आउटपुटला हे 10 पासून ते 1 पर्यंतच नंबर आउटपुटला डिस्प्ले झाले मित्रांनो. सो होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल मित्रांनो. अशाच इन्फॉर्मेटिव्ह लेक्चरसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण वाईल लूप काय राहतो, डू वाईल लूप काय राहतो ते बघूया. आजचा तर वाईल लूप संपला आपला. डू वाईल लूप काय राहतं पुढच्या लेक्चरमध्ये आपण ते बघूया, डू वाईल लूप. आणि असेच लेक्चर्स आपले या पीजीटेक अकॅडमीवरती येत राहतील. त्यामुळे आपल्या अकॅडमीला सबस्क्राईब करा मित्रांनो. लेक्चर आवडले असेल तर कमेंट करा, शेअर करा तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत. सो होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल. बाय बाय.